बोर्ड कृतीपत्रिका मार्च 2019 विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2। तर सर्वात आधी आपण तुमचा सर्व पेपर पाहून घेऊयात। सर्वप्रथम बघा, सर्व विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या सर्व सूचना या वाचून घ्या। त्यानंतर बघा, पेपरसाठी वेळ 2 तास आहे आणि एकूण गुण 40 आहेत। तर बघूयात आपण मार्च 2019 साली विचारलेला विज्ञान तंत्रज्ञान भाग क्रमांक 2 मराठी माध्यम पेपर। ह्यामध्ये पहिला प्रश्न असा दिलेला आहे, खालील प्रश्न सोडवा। यामध्ये एकूण 5 मार्क्स आहेत आणि तुम्हाला 5च प्रश्न दिलेले आहेत। ह्यामध्ये बघा, पहिला प्रश्न, खालील आकृतीत दिलेली प्रक्रिया ओळखून त्याचे नाव लिहा। दुसरा प्रश्न, तुमच्या वर्गातील प्रणव व प्रीती ही जुळी भावंडे आहेत, तर ह्या भावंडांचा रिकामी जागा जुळे हा प्रकार आहे, यासाठी 1 मार्क। त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, परिसरातील नदीच्या पाण्यावर तेलाचा तवंग दिसत आहे, अशा वेळी तुम्ही काय कराल, ह्याचं देखील उत्तर तुम्हाला स्वभाषेमध्ये लिहायचं आहे। त्यानंतर समोरचा प्रश्न विचारलेला आहे, शब्दकोळी पूर्ण करा। मद्य व तंबाखूजन्य पदार्थांचे सतत सेवन म्हणजे रिकामी जागा होय। तर समोरचा प्रश्न, सहसंबंध ओळखा। श्वेत क्रांती दुग्ध उत्पादनात वाढ, तर हरित क्रांतीला काय असेल, असा तुम्हाला सहसंबंध ओळखायचा आहे। समोरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 1 मधील ब दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा, यासाठी देखील 5 मार्क आहेत आणि तुम्हाला बहुपर्याय देखील दिलेले आहेत या प्रश्नांसाठी। प्रश्न पहिला, काय पेशी आणि मूलपेशी ह्या रिकामी जागा विभाजनाने विभाजित होतात। समोरचा प्रश्न, रिकामी जागा ही मानवनिर्मित आपत्ती आहे। तिसरा प्रश्न, स्वयंपोषी वनस्पती ह्या अन्न साखळीतील रिकामी जागा पातळीवर आहेत। त्यानंतर समोरचा प्रश्न असा आहे, रिकामी जागा हा शीतरक्ती प्राणी आहे। शीतरक्ती म्हणजे ज्याचं रक्त थंड असतं, असा प्राणी कोणता आहे हा तुम्हाला ओळखायचा आहे। त्यानंतर समोरचा प्रश्न, रिकामी जागा हा ॲनेलिडा आणि संधिपात प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 2, खालील प्रश्न सोडवा, कोणतेही 5, यासाठी तुम्हाला 10 मार्क्स आहेत, म्हणजे एका प्रश्नासाठी 2 मार्क्स आणि तुम्हाला ह्यामध्ये 7 प्रश्न दिलेले आहेत, तर तुम्हाला कोणतेही 5 सोडवायचे आहेत। खालील आकृती पूर्ण करा व खालील आकृतीमध्ये दिलेला आहे उत्क्रांतीविषयक पुरावे, कोणतेही 4 तुम्हाला लिहायचे आहेत, त्यासाठी 2 मार्क्स आहेत। समोरचा प्रश्न, गुणसूत्रांची रचना दर्शवणारी आकृती काढून गुणसूत्र बिंदू व पी भुजा हे भाग बाणाने दर्शवा। तर विद्यार्थी मित्रांनो, सविस्तर ही आकृती तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहे, तर बघून घ्या। समोरचा प्रश्न, जलविद्युत निर्मितीचे फायदे लिहा। जलविद्युत निर्मिती ही मानवाला कशा प्रकारे फायदेशीर ठरते, हे तुम्ही कोणतेही 4 मुद्द्या आधारे लिहू शकता। त्यानंतर समोरचा प्रश्न, प्राणी वर्गीकरणाचे कोणतेही 4 फायदे लिहा। प्राणी वर्गीकरण कसं महत्त्वाचं आहे आणि यामुळे काय फायदे होतात, तर तुम्हाला हे कोणत्याही 4 मुद्द्यांच्या आधारे लिहायचं आहे। समोरचा प्रश्न, आपत्ती व्यवस्थापनाचे कोणतेही 4 उद्दिष्टे लिहा। तर बघा, आपत्ती व्यवस्थापन हे मानवाला कशा प्रकारे फायदेशीर ठरते, ह्याचे तुम्हाला 4 मुद्द्यांद्वारे उत्तर लिहायचं आहे। समोरचा प्रश्न असा विचारला आहे, शास्त्रीय कारण लिहा। रसायन उद्योगात उत्प्रेरकांऐवजी सूक्ष्मजैविक विकरे वापरली जातात, याचं उत्तर तुम्हाला 4 मुद्द्यांच्या आधारेच लिहायचं आहे। शास्त्रीय कारण लिहा हा प्रश्न परीक्षेला असतोच। समोर प्रश्न विचारलेला आहे 7वा, पुढील परिच्छेद वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा। बघा, तर विद्यार्थी मित्रांनो, हा तुम्हाला उतारा दिलेला आहे, हा उतारा सविस्तर वाचून घ्या। त्यानंतर उतारामध्ये वाचून समजून घ्या आणि त्याच्यानंतर 2 प्रश्न विचारलेले आहेत त्यावर तुम्हाला, तर त्यातील पहिला प्रश्न आहे, देहदानाचा उदात्त हेतू कोणता, देहदान का केलं जातं, त्याचा काय हेतू आहे, हे लिहायचे तुम्हाला शोधून। त्यानंतर समोरचा प्रश्न, कोणत्या 4 अवयवांचे दान करता येते, तर ह्याचं देखील उत्तर तुम्हाला उतार्यामध्ये शोधून लिहिता येईल विद्यार्थी मित्रांनो। समोर खालील प्रश्न सोडवा, कोणतेही 5, यासाठी तुम्हाला मार्क्स आहेत एकूण 15। तर त्यातील पहिला प्रश्न आणि पहिल्या प्रश्नाचे 3 उपप्रश्न दिलेले आहेत, प्रत्येक उपप्रश्नासाठी 1 गुण आहे। तर बघा, खालील प्रश्नाची उत्तरे लिहा। पहिला प्रश्न, सेंट्रल डोग्मा म्हणजे काय, यामध्ये तुम्ही सेंट्रल डोग्माची व्याख्या लिहू शकता। दुसरा प्रश्न, प्रतिलेखन कशास म्हणतात, प्रतिलेखन म्हणजे काय, प्रतिलेखनची व्याख्या सुद्धा लिहू शकता। तिसरा प्रश्न, ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय, ह्यामध्ये तुम्हाला याची सुद्धा व्याख्या लिहायची आहे। त्यानंतर समोरचा दुसरा प्रश्न, खालील ओक तक्ता पूर्ण करून त्यात दर्शवलेल्या प्रक्रियेचे नाव लिहा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही दिलेली आकृती तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे,
तर ती कशाची आहे आणि गाळलेल्या जागा भरू शकता तुम्ही ह्यामध्ये. त्यानंतर तिसऱ्यामध्ये 3 उपप्रश्न दिलेले आहेत. त्यातील पहिला उपप्रश्न असा आहे, खालील चित्रातील मुलगा जेवताना मोबाईल बघत आहे, हे योग्य आहे की अयोग्य आहे? कारण सांगा. त्याचं कारण देखील तुम्हाला लिहायचं आहे. ह्यासाठी 1 गुण आहे. समोरचा प्रश्न, खालील चित्रातून कोणता अर्थबोध होतो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काय अर्थबोध होईल या खालील चित्रांमधून. त्यानंतर त्यातील तिसरा उपप्रश्न, खालील चित्राचे निरीक्षण करा व काय घडेल ते लिहा. त्यानंतर चौथा प्रश्न असा आहे, खालील आकृतीचे निरीक्षण करून उत्तरे लिहा. तर बघा दिलेली आकृती आहे. या आकृतीमध्ये 3 उपप्रश्न विचारले आहेत. वरील प्रक्रियेत कोणती ऊर्जा निर्मिती होते? त्यानंतर दुसरा प्रश्न, वरील ऊर्जा निर्मिती केंद्र कोणत्या स्रोतावर आहे? त्यानंतर तिसरा, कोळसा आणि नैसर्गिक वायू यापैकी कोणते इंधन पर्यावरण स्नेही आहे? याला देखील 3 गुण आहेत. समोर असा प्रश्न विचारला आहे, माझा संघ आणि माझा संघ ओळखा व एक उदाहरण द्या. त्यातील पहिलं, माझ्यात दूध स्त्रवणाऱ्या ग्रंथी आहेत. बाह्यकंकाल केसांच्या स्वरूपात आहे. ओळखा पाहू मी कोण? त्यानंतर बी, पृथ्वीवर माझ्या संघातील प्राण्यांची संख्या सर्वात जास्त आहे. द्विपार्श्व सममिती असून बाह्यकंकाल कायटिनचे आहे. तर ओळखा पाहू मी कोण? त्यानंतर तिसरा प्रश्न असा विचारलेला आहे, मी तुमच्या लहान आतड्यात राहतो. धाग्यासारखे शरीर असून आभासी देहगु आहे. ओळखा पाहू मी कोण? त्यानंतर त्यातील 5वा प्रश्न असा दिला आहे, खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आहे आकृती. ह्या आकृतीवर तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. यासाठी देखील 3 गुण आहेत. त्यातील पहिला प्रश्न, आकृतीमध्ये कोणती प्रक्रिया दाखवली ते ओळखा. त्यानंतर ती प्रक्रिया थोडक्यात स्पष्ट करा, असं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर ह्या प्रश्नातला शेवटचा प्रश्न म्हणजे जैवतंत्रज्ञान म्हणजे काय? यामध्ये तुम्ही जैवतंत्रज्ञानाची व्याख्या आणि त्याला आधारित कोणतेही 2 मुद्दे लिहू शकता. त्यानंतर त्यातील बी, जैवतंत्रज्ञानाचे 2 व्यावहारिक उपयोग लिहायचे. व्यवहारामध्ये मानवाला जैवतंत्रज्ञानाचा कशाप्रकारे उपयोग होतो हे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न असा विचारलेला आहे, चौथा, खालील प्रश्न सोडवा कोणताही एक. त्यासाठी तुम्हाला दिलेले आहेत 5 गुण. 5 गुणासाठी बघा तर प्रश्न कसे विचारलेले आहेत. पहिला विचारला आहे, त्यातील खालील चिन्हसंकेत काय दर्शवतात? तर खालील चिन्हसंकेत काय दर्शवतात हे लिहायचं आहे. त्यानंतर जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल हे तुम्हाला लिहायचं आहे.